कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. संत कवी महिपती महाराज रचित भक्त विजय या ग्रंथातील 5वी कथा. या कथेमध्ये संत कबीर महाराज यांच्या जीवनातील प्रसंग महिपती महाराजांनी वर्णिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाक्षेत्र काशी येथे तमाल मोमीन नावाचा एक प्रेमळ भक्त राहत होता. तो एके दिवशी सूत धुण्याकरिता नदीवर गेला असता नदीतून वाहत येत असलेला एक शिंपला त्याची दृष्टीस पडला. तो उचलून पाहता एक सुंदर बालक त्यातून निघाले. ते धोत्रात गुंडाळून घरी घेऊन आला व बायको जवळ देताच तिच्या स्तनास पाना फुटला. त्याचे नाव कबीर असे ठेवले. त्या मुलास पाहताच सर्व लोकांस आश्चर्य वाटून लोक म्हणाले, तमाल मोमीन महाभक्त म्हणून असा पुत्र त्यास मिळाला. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न केले. कबीर हा लहानपणापासून भजन करीत असे, त्यामुळे त्याचे चित्त घरी नव्हते, म्हणून लोक त्याला हसत असत. तेव्हा कबीराने विचार केला की पांजणी तयार करून कापड विणीत बसावे. नंतर कापड विणीत असता त्याचे ध्यान श्री राममूर्तीकडे असे. त्यावेळी कबीराची आई जवळ येऊन त्यास मारावयास जाई. तेव्हा पुन्हा सावध होऊन विणावयास लागे. असे देवांनी जाणून मनात म्हणाले, कबीर माझ्या ध्यानी लागतो म्हणून आई त्यास मारते, तरी तेथे आपण जाऊन विणावयास लागावे. असा विचार करून देव विणावयास जात असत. याप्रमाणे देवाने व कबीराने तो शिला पुरा करून आईजवळ नेऊन दिला. आई म्हणाली, तो बाजारात नेऊन विकून द्रव्य घेऊन ये. नंतर कबीर तो शेला घेऊन बाजारात मांडून विदेही होऊन भजन करत राहिला. बाजारात जी गिराईक येत ती शेला पाहून म्हणत की याचे मोल आमच्याने देवणार नाही व आमचे जवळ द्रव्यही नाही, असे म्हणून न विचारता फिरून जात. संध्याकाळ झाली तेव्हा कबीर मनात म्हणाले, शेल्यास गिराईक कोणी नाही. आता मी असाच घरी गेलो तर आई मला मारेल. याकरिता कुठेतरी जाऊन बसावे असा विचार करून एका पडक्या घरात जागा पाहून भजन करीत बसला. असे देवांनी जाणून त्याचं सत्व पाहण्याकरिता वृद्ध ब्राह्मणाचे रूप धरून कबीराजवळ येऊन म्हणाले, मी दरिद्री ब्राह्मण थंडीने कुडकुडत आहे, तरी काही वस्त्र द्यावे. असे कबीराने ऐकताच मनात म्हणाला, आता आपले सत्व जाईल. असे समजून अर्धा शेला त्यास फाडून दिला. देव पुन्हा बाहेर येऊन म्हणाले, आता फकीर वेशाने सत्व पाहावे. म्हणून फकीराच्या वेशाने वस्त्र मागावयास गेले. तेव्हा अर्धा राहिलेला शेला फकीरास दिला. नंतर तेथून ब्राह्मणाचा वेश घेऊन कबीराच्या आई जवळ जाऊन सर्व हकीकत सांगितली. तेव्हा आई म्हणाली, तो आता घरी आला म्हणजे त्याला मार देते. देव म्हणाले, तो भजन करीत बसला आहे, तो तुझ्या भीतीने येणार नाही. चल तुला दाखवतो. मग कबीराची आई त्या ब्राह्मणरूपी देवाबरोबर कबीराजवळ आली व त्या शेल्याबद्दल विचारून मारू लागली. तेव्हा देव म्हणाले, तुझ्या पोटी माया म्हणून मारित नाहीस. माता म्हणाली, येथे मारावयास काही साधन नाही. मग देवाने आपली काठी तिला दिली. त्या काठीने मारू लागली. परंतु त्यावेळी असा चमत्कार झाला की कबीर विदेही असल्या कारणाने त्याला काहीच मार न लागता देवाचे पाठीवर वळ उठले. तेव्हा देवांनी पुरे कर म्हणून सांगितले आणि ब्राह्मण वेश टाकून सीतेसहित रामांनी स्वरूप प्रगट केले. त्याबरोबर कबीराने लोटांगण घातले व देव कबीराचे मातेस भेटून म्हणाले, तुझे भाग्य थोर म्हणून असा पुत्र तुझ्या उदरी आला. श्रीरामाचे दर्शन पुत्रपुण्याईने झाले असे कबीर मातेने जाणून आनंदित होऊन कबीरास घेऊन घरी आली. इकडे राम अदृश्य झाले. या ठिकाणी भक्त विजय ग्रंथातील
5वी कथा समाप्त होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.